बाबूरावजी कदम कोहळीकर यांच्या संकल्पनेतून आणि स्वर्गीय चंद्रकांत घोरपडे प्रतिष्ठान निमगाव यांच्या वतीने रविवारी दिनांक 22 फेब्रुवारी निमगाव येथे आयोजित भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार महाशिबिर उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले। या महाशिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे 1000 ते 1200 रुग्णांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी, वेळेत आजारांचे निदान होऊन योग्य उपचार मिळावेत या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांनी मोफत तपासणी करून आवश्यक त्या रुग्णांना उपचार सल्ला दिला। या महाशिबिरात नेत्ररोग, अस्थिरोग, मेडिसिन, शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, कान, नाक, घसा, श्वसन रोग तसेच दंतचिकित्सा अशा विविध विभागांतील तज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी केली। काही रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आले। ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांनी विशेषतः मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासणी करून घेतली आहे। शिबिरासाठी आलेल्या रुग्णांची नोंदणी, तपासणी व औषध वितरणाची व्यवस्था सुयोग्य पद्धतीने करण्यात आली होती। तसेच नागरिकांसाठी दुपारच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना तात्काळ आरोग्य सल्ला व आवश्यक उपचार मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। भविष्यातही अशा प्रकारचे आरोग्य उपक्रम राबवण्यात येतील अशी माहिती आयोजकांनी दिली। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे साहेब, स्वर्गीय चंद्रकांतजी घोरपडे यांच्या स्मृतींना वंदन करून आज दिनांक 22 फेब्रुवारी रविवार रोजी आमदार बाबूरावजी कदम कोळीकर साहेब यांच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिर महाशिबिर निमगाव येथे आयोजित केले आहेत। या शिबिरामध्ये दत्ता मगे उच्च शिक्षण संस्था वर्धा आणि मेघे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार बाबूरावजी कदम कोळीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये दर महिन्याला असं महाशिबिर आयोजित केले जाते। त्या शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचं आरोग्य सदृढ करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात आमदार साहेबाचा आहे। आमदार साहेबाच्या या कार्याचा उल्लेख महाराष्ट्र स्तरावर झालेला आहे। त्यांना आरोग्य दूत म्हणून बाकी सर्व आमदारापेक्षा नेमलेले आहे। आरोग्य दूत म्हणून त्यांची ओळख आहे महाराष्ट्रभर। तर या शिबिराचा लाभ जवळपास 1000 रुग्ण घेत आहेत। हे महाशिबिर निमगाव येथे घडून आणल्याबद्दल आमदार बाबूरावजी कदम साहेब यांचे गावकरी व या पंचकृषीतील सर्व नागरिकांकडून मी साहेबाचे धन्यवाद करतो। हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार बाबूरावजी कदम कोळीकर साहेब यांची संपूर्ण टीम, गंगाधर पाटील चाभरेकर साहेब, माजी सभापती पद्मावती चंद्रकांत घोरपडे ताई आणि सेनेचे विभाग प्रमुख विभीषण पाटील नरोटे चोरंबेकर यांनी या सर्व टीमनी, इथल्या सर्व आमदार साहेबाच्या टीमनी अथक परिश्रम करून यशस्वी करण्यामध्ये खूप मोठा हातभार लावलेला आहे। त्या सर्वांचं साहेबाचा एक मी छोटासा कार्यकर्ता म्हणून धन्यवाद करतो, आभार मानतो आणि सर्वांना माझा जय महाराष्ट्र। दत्ता मेघे सांगवी यांच्या संयुक्त विद्यमातून आमचं हे सर्व रोग निदान व उपचार 11वं शिबिर आहे। या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही या शिबिरामध्ये आतापर्यंत 4-4 हजार रुग्णांना तपासण्या केलेल्या आहेत। परंतु आपलं हे शिबिर आहे फक्त ज्यांना दुर्धर आजार आहे अशा रुग्णांसाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत। आमच्या शिबिरामध्ये ज्यांना एखादा आजार निदान झालं त्यांना शेवटच्या म्हणजे ऑपरेशन असो किंवा त्यांच्यावर शेवट म्हणजे विलाज करण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत आम्ही त्यांची दक्षता घेतो। त्यांना इथून मेघे सांगवीला घेऊन जातो आणि येते वेळेस त्यांनी स्वतःच्या खर्चाने येतात। कारण कधी आज एकाला सुट्टी होते, उद्या सुट्टी एकाला होते, कुणाला 8 दिवसाला होते, त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळी गाडी येत नसते। पण नेते वेळेस आम्ही सगळ्यांना सोबत घेऊनच
जात असतो आणि सर्व रोग निदान आणि उपचार मोफत शिबिर आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी आतापर्यंत या शिबिरामध्ये ऑपरेशन, सर्जरी किंवा आपले आजार ते दुरुस्त झालेले आहेत. म्हणूनच आम्ही आता ह्या वर्षामध्ये स्वर्गीय बाळासाहेब यांचं शताब्दी वर्ष असल्यामुळे दर 3 महिन्याला न घेता दर महिन्याला सुद्धा घेण्याचा संकल्प केलेला आहे. ज्येष्ठ म्हणूनच नाही, आता तुम्हाला माहित आहे की आजार हे कोणालाच सोडत नसते. मग कमी वय असलं तरी जन्मलेल्या 10 दिवसाच्या बालकाला सुद्धा आजार होऊ शकते आणि वयोवृद्ध 100 वर्षापर्यंतच्या वयस्कर वृद्धांना सुद्धा आजार होऊ शकते. त्याच्यामुळं जे मोठे आजार आहेत त्यांच्यासाठीच आमचं शिबिर आहे. मग गुडघ्याचे ऑपरेशन, कर्करोग किंवा इतर पोट विकाराचे आजार अशा रुग्णासाठीच हे शिबिर आहे आणि जास्तीत जास्त रुग्ण प्रत्येक शिबिरामध्ये भाग घेत असतात. डेप्युटेशन म्हणून रस्ता मंजूर केलेला आहे. फक्त फॉरेस्टचा जर एरिया जर सोडला, जेवढा फॉरेस्टचा एरिया सोडून बाकी जे जिल्हा परिषदच्या मालकीचा रस्ता आपण मंजूर केलेला आहे, त्याची ऑर्डर सुद्धा तुम्हाला देतो डीपीटीसीच्या मार्फत. जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट प्रशांत जगताप. आज मौजे निमगाव तालुका अर्धापूर या गावामध्ये आमदार श्री बाबूराव पाटील कोळीकर यांनी एक आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे, ज्यामध्ये या पंचक्रोशी मध्ये सर्व नागरिकांना त्यांच्या दुर्दम्य आजारावर जे की आरोग्य उपचार मोफतरित्या केले जाईल. जो दत्ता पाटील उच्च मेघे उच्च शिक्षण संचालित आचार्य विनोबा भावे रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केलेले आहे. त्यामुळे या परिसरातील या शिबिरामुळे या परिसरातील सर्व नागरिकांना मोफत आरोग्य शिबिर आयोजित केल्यामुळे सर्व उपचार जे आहे मोफतरित्या मिळत असल्यामुळे परिसरामध्ये आनंद उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यानंतर या शिबिरानंतरही या ज्या रुग्णांचे आजार मोठे आहेत त्यांचेही पुढील उपचार जे आहे या शिबिराच्या अंतर्गत ज्यांचे नाव नोंदणी करण्यात आलेले आहे त्याच धर्तीवर या माननीय आमदार साहेबांनी सांगितले की त्या रुग्णांना ऑपरेशन किंवा इतर उपचारासाठी वर्धा येथे नेऊन त्यांचे उपचार केले जातील असे सांगितले आहेत. असल्यामुळे परिसरातील सर्व नागरिक आनंदी आहेत. तरीच आज रोजी निमगाव येथे 1000 ते 1200 रुग्णांनी त्यांचे उपचारासाठी इथे नाव नोंदणी केलेली आहे व उपचार घेत आहे. सर्व गोळ्या औषधे हे या संस्थेच्या अंतर्गत या शिबिराअंतर्गत सर्व रुग्णांना मोफत देण्यात येते. तरी धन्यवाद.